Hello friends, welcome back in SYBA class in the subject of Research Methodology in Economics. अर्थात स्किल या पेपरमध्ये पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे. मागच्या तासाला आपण अर्थशास्त्रीय संशोधनाचं स्वरूप या भागाचा अभ्यास केला होता. या तासाला आपण अर्थशास्त्रीय संशोधनाचे महत्त्व काय आहे यावर आपण प्रकाश टाकणार आहोत. अर्थशास्त्रीय संशोधनाचे महत्त्व अभ्यासत असताना आपण प्रत्येक व्याख्यानामध्ये या विषयाच्या संदर्भात अप्रत्यक्षरित्या बोलत आलेलो आहोत. कारण विषयाचं महत्त्व जे असतं ते प्रत्येक मुद्द्याच्या अनुषंगानं आपण विश्लेषण करतच असतो. परंतु तरीसुद्धा काही मुद्द्यांच्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी अर्थशास्त्रीय संशोधनाचं महत्त्व काय असते याबद्दल आज आपण अभ्यास करणार आहोत. आपल्या PPTमध्ये आपण जवळपास 6 मुद्द्यांचा उल्लेख केलेला आहे की ज्या माध्यमातून आपल्याला अर्थशास्त्रीय संशोधनाचं महत्त्व पटवून घेता येतं. पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे अज्ञानाचा त्याग. दुसरा मुद्दा सांगितला जातो समाज कल्याण. तिसरा मुद्दा सांगितला जातो सामाजिक प्रगती. आणि चौथा मुद्दा सांगितला जातो सामाजिक शास्त्राला सहाय्य. पाचवा मुद्दा सांगितला जातो सामाजिक नियंत्रण. आणि 6वा मुद्दा सांगितला जातो सैद्धांतिक महत्त्व. या 6 मुद्द्यांवर आपल्याला अर्थशास्त्रीय संशोधन किती महत्त्वाचं आहे याबद्दल अभ्यास करायचा आहे. आपल्याला माहिती आहे की सामाजिक शास्त्र आणि अर्थशास्त्र या दोघांचा जो संबंध आपण आधीच्या व्याख्यानांमध्ये अभ्यासला आहे की तो आंतरसंबंध आहे, इंटर रिलेटेड असा संबंध आहे. त्यामुळे सामाजिक शास्त्राचं महत्त्व सांगणं आणि अर्थशास्त्राचं महत्त्व सांगणं हे जवळपास सारखीच बाब आहे असं आपल्याला सांगता येईल. कारण सामाजिक शास्त्रामध्ये व्यक्ती, कुटुंब, समूह, समाज या घटकांचा अभ्यास केला जातो आणि हेच घटक अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या कक्षेत सुद्धा अंतर्भूत आहेत हे आपल्याला माहिती आहे. कारण याआधी आपण म्हटलं होतं की आपण व्यक्ती, कुटुंब, समाजाचा घटक असते. समाज या घटकांनी मिळून तयार झालेला असतो. जसं जसं या घटकांची प्रगती होत जाते तसा तसा समाज विविध जाती धर्मामध्ये विभागला जातो. अशा रीतीने जसं जसं त्याचा विस्तार होईल तसा तसा आपल्याला त्याच्या प्रगतीसाठी मायक्रो लेव्हलवर जाऊन सामाजिक शास्त्राच्या विविध विषयाच्या अनुषंगानं त्याचा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. तोच धागा पकडून आपण अर्थशास्त्रीय संशोधनाचं महत्त्व समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून काय आहे यावर आज आपण सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. पहिला मुद्दा आपण म्हटला की अज्ञानाचा त्याग होतो. समाजशास्त्रीय संशोधन आणि अर्थशास्त्रीय संशोधन या दोघांना जोडणारा हा एक धागा आहे. आपल्याला माहिती आहे की व्यक्तीला अज्ञान काय असतं. सामाजिक दृष्टिकोनातून आपण त्याचा जर विचार केला की ज्ञान, विज्ञान, अज्ञान अशा प्रकारचे शब्दप्रयोग आपल्या नेहमीच्या जीवन प्रणालीमध्ये येत असतात. शिकलेला, निरक्षर हा सामान्य शब्द आपल्याला माहिती आहे. म्हणजे जो शिकलेला असतो त्याला वाचता लिहिता येतं आणि जो शिकलेला नसतो त्याला वाचता लिहिता येत नाही. परंतु त्याला ज्ञान नाही आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. शिकलेल्या माणसापेक्षा कदाचित न शिकलेल्या माणसाला सुद्धा आपल्यापेक्षा अधिकचं ज्ञान असते. शिकणं आणि ज्ञान या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत.
त्याचं उदाहरण आपल्याला असं देता येईल की आपली पूर्वीची जी पिढी होती ती शिकलेली नव्हती, परंतु ना ज्ञान होतं. दैनंदिन जीवन कसं जगायचं, कोणत्या गोष्टी फायद्याच्या आहेत, कोणत्या गोष्टी चुकीच्या आहेत, कोणत्या गोष्टी योग्य आहेत, चूक आणि बरोबर व्यवहारातलं हे ज्ञान जीवन जगताना ज्या व्यक्तीला कळतं त्याला आपल्याला ज्ञानी असं म्हणता येतं. परंतु हे ज्ञान त्या व्यक्तीच्या जीवनाच्या दृष्टिकोनातून मर्यादित असतं आणि म्हणून त्या ज्ञानामध्ये त्याला वाढ करायची असेल तर त्याने शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षणातून त्याला विज्ञानाची ओळख होते आणि एकदा वैज्ञानिक दृष्टिकोन व्यक्तीच्या जीवनामध्ये विकसित झाला की अनेक अज्ञानाच्या पोटी त्याचं जे शोषण होतं ते शोषण तो थांबवू शकतो. अशा अनेक गोष्टी आहेत. रूढी परंपरेमध्ये आपल्याला माहिती आहे की अनेक गोष्टी श्रद्धेच्या नावाखाली त्याचा बाजार केला जातो आणि त्यामुळे गरीब व्यक्तीचं त्यातून शोषण करण्याचं व्यवस्था निर्माण केलेली असते. अनेक गोष्टी आपल्या परिसरामध्ये घडत असतात. त्यातून आपल्याला हे सांगता येतं की अशा प्रकारच्या अज्ञानापासून आपल्याला समाजाला, व्यक्तीला, कुटुंबाला बाहेर काढायचं आहे. यासाठी संशोधन अत्यंत महत्त्वाचं आहे. जसं आपण म्हटलं की सामाजिक शास्त्र आणि अर्थशास्त्र. आता अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून अज्ञानाचा त्याग म्हणजेच त्याची आर्थिक उन्नती होऊ शकते. म्हणजे अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून अज्ञानात आपण जे वावरतो त्यातून आपल्याला आपल्या खर्चामध्ये वाढ होते. अननेसेसरी खर्च जो असतो तो कदाचित आपल्याला करावा लागतो. त्यामध्ये जर आपल्याला ज्ञान प्राप्त झालं तर आपला तो खर्च वाचून आपली आर्थिक पातळी उंचावू शकते. म्हणून अनेक अशा बाबी आहेत की ज्या वैज्ञानिक दृष्टिकोनाशी संबंधित आहे. सामाजिक आणि अर्थशास्त्रीय संशोधनातून आपण समाजाला हे स्पष्ट करू शकतो, सिद्ध करून देऊ शकतो की या गोष्टी जर तुम्ही केल्या नाही तर अशा प्रकारचा तुमचा पैसा वाचेल. उदाहरणार्थ एखाद्या धार्मिक समारंभामध्ये एखाद्या भावनापोटी आपल्या घरातील बकऱ्या, कोंबड्या अशा प्रकारच्या प्राण्यांची हत्या करून, जीवहत्या करून आपण एखाद्या धार्मिक स्थळावर त्याच्या संदर्भामध्ये लोकांना जेवण घालतो. एखाद्या परिस्थितीमध्ये ती गोष्ट चांगली असते, पण वारंवार एखाद्या गरीब कुटुंबाकडे फक्त त्याच्या उत्पन्नाचं साधन कोंबड्या बकऱ्याच असतील आणि त्यामध्ये जर त्याने अशा पद्धतीने धार्मिक कार्यक्रमामध्ये त्यांचा बळी दिला तर त्यांच्या उत्पन्नाचं जे साधन आहे ते गमावतं आणि पुन्हा मग तो गरिबीत आणि दारिद्र्यामध्ये पिचत असतो. परंतु 2 बकऱ्यांच्या 4 बकऱ्या, 4च्या 8 गुणाकार पद्धतीने जर त्याने आपल्या बकऱ्यांच्या व्यवसायामध्ये वाढ केली, कोंबड्यांच्या व्यवसायामध्ये वाढ केली तर त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्राला जोड व्यवसाय म्हणून आपण अशा पद्धतीने बकरी पालन आणि कोंबडी पालनाचा व्यवसाय जोडलेला दिसून येतो. म्हणजे अशा रीतीने जर तुमच्याकडे या गोष्टी मोठ्या प्रमाणात असतील आणि त्याच्याने तुमच्या आर्थिक उत्पन्नावर जर परिणाम होत नसेल, तुमची गरिबी आणि दारिद्र्य वाढत नसेल तर तुम्ही अशा प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमामध्ये भाग घेतला आणि थोडाफार खर्च केला तर ते काही वावगं होणार नाही. पण आधीच दारिद्र्य आणि गरिबीमध्ये पिचत असलेल्या लोकांनी अशा प्रकारच्या अंधश्रद्धांच्या पोटी जर काहीतरी भविष्यात मला प्राप्त होणार आहे म्हणून आत्ताचं वर्तमान काळातलं मी माझी गरिबी वाढवली पाहिजे आणि भविष्यकाळाच्या श्रीमंतीच्या स्वप्नांवर आपण हे जर काम करत असू तर ते अज्ञान आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या अज्ञानातून जर तुमची गरिबी आणि दारिद्र्य वाढत असेल तर त्यासाठी तुमचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होणं आवश्यक असते. आणि म्हणून अर्थशास्त्र गरिबी आणि दारिद्र्यातून बाहेर काढण्यासाठी विज्ञानाचा पुरस्कार करते आणि अज्ञानाचा त्याग करते. म्हणून अर्थशास्त्रीय संशोधनाचं हे फार महत्त्वाचं सामाजिक हिताचं काम आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. त्यानंतर समाज कल्याण हे दुसरं महत्त्वाचं असं मुद्दा आहे. आधीच्या मुद्द्यामध्ये आपण जे विश्लेषण केलं त्याचा थोडाफार सार आपल्याला सामाजिक कल्याण या मुद्द्यामध्ये त्याची पुन्हा चर्चा करता येऊ शकते. कारण
सामाजिक कल्याण कशात आहे, म्हणजे सामाजिक हित कशात आहे आणि सामाजिक अहित कशात आहे. अकल्याण आणि कल्याण या दोन विषयांच्या संदर्भामध्ये आपण दोन शब्दांच्या संदर्भामध्ये आपण त्याचा सविस्तर अर्थबोध घेतला तर आपल्या लक्षात येईल की समाजाचं अकल्याण कशात आहे, तर दारिद्र्यामध्ये आहे, बेकारीमध्ये आहे, गुन्हेगारीमध्ये आहे. परंतु यामुळे काय होतं की समाजामध्ये विघातक अशा प्रवृत्ती विकसित होत असतात. त्यामधून चोऱ्या होणं, गुन्हेगारी होणं, खून होणं, दरोडे होणं, गुन्हेगारांच्या टोळ्या निर्माण होणं, दंगली होणं, अशा संवेदनशील घटना समाजामध्ये निर्माण होत असतात. आणि म्हणून या घटना जर वारंवार होत असतील तर त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात सामाजिक हानी होत असते. आणि या गोष्टींना जर तुम्ही आळा घातला, या गोष्टींच्या विरोधामध्ये जर आपण चांगल्या प्रकारच्या उपाययोजना निर्माण केल्या तर त्याच्यातून सामाजिक कल्याण साध्य करता येऊ शकते, सामाजिक प्रगती साध्य करता येऊ शकते. या समाज कल्याणाच्या संदर्भामध्ये कोणत्या उपाययोजना असाव्यात आणि ह्या घटना वारंवार का घडतात, या संदर्भामध्ये अर्थशास्त्रीय संशोधन महत्त्वाचं असतं. कारण अर्थशास्त्र या अंगाने की दारिद्र्य का आहे, बेरोजगारी का आहे, गुन्हेगारी का आहे, या प्रश्नांचा सखोल संशोधनात्मक अभ्यास करून याच्या विरोधामध्ये कोणत्या प्रकारच्या उपाययोजना कराव्या लागतील यासाठी अर्थशास्त्र सरकारला धोरणकर्त्यांना शिफारशी करत असते. अनेक प्रकारच्या गुन्हेगारी जमातींच्या पुनर्वसनासाठी शासनाने वेगवेगळ्या योजना समाज कल्याण खात्याच्या माध्यमातून राबवलेल्या आहेत. आणि त्यातून मग या क्षेत्रातल्या लोकांनी या गुन्हेगारी प्रवृत्तींचा त्याग करून सामाजिक जीवनामध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये शांतता आणि प्रगती आलेली दिसते. याच गोष्टीला आपण समाज कल्याण असं म्हणतो. आपल्याला हे माहिती असेल की आपल्या केंद्र सरकारमध्ये सुद्धा सामाजिक कल्याण मंत्री किंवा सामाजिक कल्याणाचं खातं असतं. प्रत्येक राज्यामध्ये सुद्धा समाज कल्याण मंत्रालय असतं. या मंत्रालयाचा आपण जर चांगल्या प्रकारे अभ्यास केला की या मंत्रालयाचं किंवा या मंत्र्याचं काय काम आहे, कोणत्या प्रकारच्या जाती समूहासाठी या मंत्रालयाचं कामकाज चालते, तर आपल्या लक्षात येईल की ते का चालतं. हे जे समाज कल्याण मंत्रालय निर्माण झालं ते अर्थशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय संशोधनाच्या उपायाचाच तो परिणाम आहे असं तुम्हाला सांगता येईल. आणि म्हणून आपण दारिद्र्य म्हणजे काय, गरिबी म्हणजे काय, गुन्हेगारी म्हणजे काय याच्या व्याख्या बनवलेल्या आहेत. आणि त्या व्याख्यांच्या माध्यमातून कोणत्या समाजामध्ये, कोणत्या जातीमध्ये अशा प्रकारच्या दारिद्र्य, गरिबी आणि गुन्हेगारी या संकल्पना दिसून येतात, त्या का दिसून येतात याचा सविस्तर असा अभ्यास करून त्या घटकाला राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात, विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी देशातलं सरकार, राज्यातलं सरकार जे उपाययोजना करते त्या उपाययोजना समाजशास्त्रीय आणि अर्थशास्त्रीय संशोधनाचाच भाग असतो आणि म्हणून ते महत्त्वाचं आहे. आपण बऱ्याचदा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये किंवा प्रिंट मीडियामध्ये बातम्या वाचतो, ऐकतो की नक्षलवाद्यांनी समर्पण केलं. नक्षलवादी ही एक समस्या आहे आणि नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर किंवा देशासमोर समर्पण केलं, आपलं हत्यारं टाकली, तर याचा अर्थ त्यांचं पुनर्वसन करण्याची जबाबदारी सरकारची येते. नक्षलवादी का झाले तो सुद्धा संशोधनाचा विषय आहे. त्याच्यातून कोणते परिणाम होतात, कशा प्रकारचे देशामध्ये अराजकता निर्माण होते ते सुद्धा आपल्याला दिसून येते. यावर उपाययोजना म्हणून त्या नक्षलवादी प्रवृत्तीच्या लोकांचं पुनर्वसन करणं आणि त्यांना सामान्य लोकांच्या जीवनामध्ये सहभागी होण्यासाठी अशा प्रकारच्या वातावरणाची निर्मिती करण्याची जबाबदारी म्हणजे समाज कल्याण. म्हणून समाज कल्याण हा अर्थशास्त्रीय संशोधनाचा महत्त्वाचा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा आहे सामाजिक प्रगती. वरच्या दोन मुद्द्यांनाच अनुषंगून आपल्याला या मुद्द्याची चर्चा करता येते. सोशल प्रोग्रेस,
समाजाच्या प्रगतीसाठी सामाजिक आणि आर्थिक संशोधनाची फार मोठ्या प्रमाणात मदत होत असते. समाजात जे दोष आणि उणिवा समस्या असतील त्या का आणि कशा निर्माण झाल्या आणि कशा प्रकारे त्या कमी करता येऊ शकतील या अनुषंगाने संशोधनाची दिशा ठरवली जाते आणि तशा प्रकारची प्लॅनिंग केली जाते आणि ते संशोधनाचे प्रकल्प पूर्ण करून त्या संपूर्ण संशोधनातून जे निष्कर्ष येतात त्या निष्कर्षाच्या आधारावर उपाययोजना आणि शिफारशी केल्या जातात. ज्या उपाययोजना आणि शिफारशी सरकारच्या धोरणाचा भाग बनत असतो आणि याच्यातून आपल्याला सामाजिक प्रगती जी आहे ती सामाजिक प्रगती पुढे नेता येते. अनेक समाजामध्ये अनेक प्रकारच्या वाईट प्रथा आणि रूढी परंपरा आहेत. साधारणपणे आपण हुंडाबळी हा शब्द ऐकत असतो. अनेक समाजामध्ये हुंडा घेण्याची जी पद्धती आहे ती सामाजिक प्रगतीला मारक आहे. अशा प्रकरणांमध्ये अनेक प्रकारच्या मुलींनी आत्महत्या केली आहे. हुंडा दिला नाही म्हणून सासरच्या मंडळीने तिचा छळ केला आहे, तिला मारून टाकलेला आहे. अशा अनेक प्रकारच्या प्रथा आपल्याला सामाजिक प्रगतीतील अडचणी समस्या म्हणून लक्षात घेता येतात. यावर वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करून सामाजिक प्रबोधन करून किंवा अशा प्रकारे अशा समाजातल्या काही कुटुंबांना अशा समस्यांना जर सामोरं जावं लागलं असेल तर त्याला शासनाच्या पद्धतीने मदत कशी करता येईल आणि त्यांना पुन्हा उभं कसं करता येईल अशा प्रकारच्या उपाययोजना सामाजिक प्रगतीचा भाग बनतो. जाती व्यवस्थेमध्ये सुद्धा ऑनर किलिंगचा प्रकार आपल्याला माहिती आहे की जातीय व्यवस्थेमध्ये किंवा जातीयवादामुळे सुद्धा अनेक प्रकारच्या हिंसा घडत असतात. अशा प्रकारे समाजाच्या प्रगतीमध्ये अशा प्रश्नांनी वारंवार तोंड काढू नये म्हणून आंतरजातीय विवाह आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन देण्याचं काम सरकारच्या धोरणाचा भाग आहे. म्हणून सामाजिक प्रगती जी आहे ती सामाजिक प्रगती हा अर्थशास्त्रीय संशोधनाचा महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणत्या पद्धतीने समाजाची प्रगती करता येईल हा संशोधनातून सरकारला दिला जाणारा उपायांचा आणि शिफारशींचा एक मसुदा सरकार त्यातून आपल्या धोरणांची बांधणी करताना दिसेल. चौथा मुद्दा आहे सामाजिक शास्त्राला सहाय्यक. सामाजिक शास्त्र जे आहे जे मी तुम्हाला आधीच म्हटलं की सामाजिक शास्त्रांमध्ये अनेक प्रकारच्या विषयांचा अंतर्भाव होतो ज्याचा उल्लेख आपण आधीच्या व्याख्यानांमध्ये केलेला आहे. जसं अर्थशास्त्र हा एक विषय त्यातला आहे. यासोबत समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, संरक्षणशास्त्र, मानववंशशास्त्र अशा अनेक प्रकारच्या सामाजिक शास्त्रातील विषयांचा उल्लेख आपल्याला करता येईल. आणि हे पण आपण याआधी विचारात घेतलेलं आहे की या प्रत्येक विषयाचा अभ्यासाचा केंद्रबिंदू हा व्यक्ती आणि कुटुंब हाच असतो. फक्त त्याची अभ्यासाची जी दिशा असते ती त्या विषयाच्या चौकटीमध्ये असते. म्हणून या प्रत्येक विषयाने या अनुषंगाने केलेलं संशोधन जे आहे केलेला जो अभ्यास आहे तो सामाजिक शास्त्राच्या प्रगतीमध्ये भर घालताना दिसतो. सामाजिक शास्त्राची शाखा ही प्रगल्भ बनताना दिसते, ती विस्तारते, ती अधिकाधिक विकसित होताना दिसते. आणि म्हणून अर्थशास्त्रीय संशोधन हे सुद्धा सामाजिक शास्त्राला प्रगतीपथावर नेणारं किंवा त्याला सहाय्य करणार आहे असं आपल्याला म्हणता येईल. सामाजिक संशोधनामुळे जे ज्ञान प्राप्त होत असते त्याचा उपयोग सामाजिक शास्त्राच्या प्रगतीला उपयुक्त ठरलेला दिसतो. विविध प्रकारच्या सामाजिक शास्त्रांच्या कक्षेतून होणाऱ्या संशोधनामुळे जे ज्ञान प्राप्त होत असते त्या ज्ञानाच्या जोरावर सामाजिक शास्त्राच्या प्रगतीला दिशा मिळण्यास मदत होत असते. म्हणून अर्थशास्त्रीय संशोधन सामाजिक शास्त्राच्या प्रगतीला दिशा देण्याचं काम करते, म्हणून ते महत्त्वाचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. पाचवा मुद्दा आहे सामाजिक नियंत्रण.
सोशल कंट्रोल. सामाजिक आणि आर्थिक संशोधनातील ज्ञानामुळे सामाजिक नियंत्रण घडवून आणण्यास मदत होत असते. संशोधनाला जोपर्यंत सामाजिक संबंध आणि सामाजिक प्रक्रियांचे ज्ञान प्राप्त होत नाही, तोपर्यंत सामाजिक नियंत्रण घडवून आणण्यासाठी उपाय सुचवण्यामध्ये तो संशोधक अपात्र आहे असं आपल्याला म्हणता येईल. परंतु जेव्हा संशोधकाच्या अनुभवाअंती त्याला ज्ञान प्राप्त होत असते, ते कोणत्या पद्धतीने सामाजिक नियंत्रण घडवून आणेल या दृष्टिकोनातून उपाययोजना सुचवण्याचं कार्य करतो. शिवाय स्वतःही त्या संदर्भामध्ये प्रयत्नशील असतो. आपल्याला हे माहिती आहे की प्रत्येक समाजामध्ये काही समाज सुधारक होऊन गेलेले आहेत. या समाज सुधारकांनी, म्हणूनच त्यांना समाज सुधारक असं म्हणतात, की ज्यांनी समाजाच्या प्रगतीसाठी, समाजाच्या विविध प्रकारच्या प्रथा परंपरांना छेद देण्यासाठी आपलं अख्खं आयुष्य वाहिलेलं आहे. सामाजिक सुधारकांच्या यादीमध्ये आपल्याला अनेक सामाजिक सुधारकांची नावं घेता येऊ शकतात, ज्यामध्ये प्राधान्यक्रमाने महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या सामाजिक सुधारकांची खूप मोठी यादी आहे. संतांची यादी आहे की ज्याच्यामुळे महाराष्ट्र देशामध्ये प्रगतिशील राज्य म्हणून ओळखलं जातं. प्रगती ही फक्त आर्थिक होत नसते, तर त्याला सामाजिक मॅच्युरिटीसुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. सामाजिक प्रगतीचा प्रभाव हा कोणत्याही आर्थिक प्रगतीवर होत असतो. समाजामध्ये जर अज्ञान असेल तर आर्थिक प्रगती करण्यामध्ये फार मोठे अडथळे निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून समाजाची प्रगती ही सामाजिक विचाराच्या क्रांतीवर होत असते. आणि सामाजिक विचाराची क्रांती करणाऱ्या लोकांना समाज सुधारक असं म्हटलं जातं. स्त्रियांच्या संदर्भामध्ये आपण वारंवार असं म्हणतो की स्त्रियांच्या संदर्भामध्ये जे धार्मिक कायदे आपल्या देशामध्ये होते किंवा आपल्या समाजामध्ये होते, ज्याच्यातून स्त्रियांना खूप मोठी बंधनं होती, त्यांची प्रगती होत नव्हती, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहापासून बऱ्याचदा विविध रूढी परंपराच्या नावाखाली वगळलं जात होतं, त्यांना त्यामध्ये समावेशित केलं जात नव्हतं. परंतु सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले या समाजसुधारकांनी स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडून स्वतः स्त्रियांचे प्रश्न कसे सोडवले जातील त्या दृष्टिकोनातून त्यांनी आपल्या घरामध्ये एक सामाजिक प्रयोगशाळा निर्माण केली. ज्या सामाजिक प्रयोगशाळेत जे प्रयोग झाले त्या प्रयोगांवर हा समाज किंवा हे राज्य सामाजिक प्रगतीपथावर कसं आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, सयाजीराव गायकवाड असतील, अशा अनेक प्रकारच्या स्त्री समाजसुधारक असतील, पुरुष समाजसुधारक असतील, ज्यांनी अशा प्रकारे सामाजिक नियंत्रण प्रस्थापित केले. समाज अनियंत्रित होता म्हणजे वेगवेगळ्या घटकांना न्याय भेटत नव्हता, वेगवेगळ्या घटकांना समाजाच्या वेगवेगळ्या जाचांना बळी पडून वेगवेगळ्या प्रकारच्या परिणामांना त्यांना सामोरे जावं लागत होतं. समाजसुधारकांनी अशा प्रकारच्या प्रवृत्तींना प्रखर विरोध करून त्याला पर्यायी व्यवस्था निर्माण केलेली दिसते. जसं महात्मा फुलेंच्या संदर्भात सांगितलं होतं की स्त्रियांना शाळेत प्रवेश नव्हता, त्यांनी शाळा सुरू केली. स्त्रियांच्या पुनर्विवाहाचा प्रश्न होता, स्त्रियांच्या पुनर्विवाहाला त्यांनी सुरुवात केली. अडलेल्या नडलेल्या स्त्रियांच्या प्रसूतिगृहाचा प्रश्न होता, त्यांनी आपल्या घरामध्ये अशा प्रकारच्या महिलांना प्रसूती होण्यासाठी सोय करून दिली. अस्पृश्यांना पाणी पिण्याचा प्रश्न होता, सार्वजनिक पाणवठ्यावर बंदी होती, त्यांनी आपल्या घरामध्ये हौद ओपन करून दिला. अशा रीतीने समाजाच्या ज्या दुर्दैवी परंपरा होत्या, ज्या मानवतेला काळीमा फासणाऱ्या होत्या, महात्मा गांधींना अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये फार मोठं आंदोलन केलेलं दिसते. अस्पृश्यता ही हिंदू धर्मावरील कलंक आहे
अशा प्रकारचं स्टेटमेंट महात्मा गांधींनी केलं होतं. परंतु प्रत्यक्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यता हा गुन्हा आहे हा घटनेच्या 17व्या कलमामध्ये अंतर्भूत करून आज आपल्याला असं दिसेल की अस्पृश्यता पाळणाऱ्याला कायद्याचा बडगा उचलला जातो आणि असं सिद्ध झालं तर त्याला कायदेशीर कारवाई होऊन तो जेलमध्ये जाऊ शकतो. अशा रीतीने सोशल कंट्रोल करून आणि आज आपल्याला असं दिसेल की बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुल्यांची जी ही प्रयोगशाळा आहे ती कायद्याच्या कक्षेत आणली आणि हिंदू कोडबिलाच्या माध्यमातून आज स्त्रियांना घटनेमध्ये कायद्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या स्तरावर संरक्षण मिळालं, स्वाभिमानाने जगता आलं, स्वतःच्या पायावर उभं राहून समाजाचा गाडा पुढे खेचण्यासाठी किंवा पुढे गतिमान करण्यासाठी त्यांचासुद्धा मोलाचा सहभाग आज आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि म्हणून वडिलांच्या प्रॉपर्टीत मुलाप्रमाणे सुद्धा मुलीला पूर्ण हिस्सा मिळू शकतो. शिक्षणाचा, व्यवसायाचा, नोकरीचा, राजकारणामध्ये भाग घेण्याचा संपूर्ण प्रकारचं स्वातंत्र्य जर मिळालं असेल तर ते महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नांचा भाग आहे. या सर्व प्रक्रियेंना आपल्याला सामाजिक नियंत्रण कसं प्रस्थापित होऊ शकते हे सिद्ध करता येऊ शकते. असे अनेक उदाहरणं आपल्याला देता येऊ शकतात. आपण सोशल सायन्सचा अत्यंत चांगला अभ्यास केला तर यातून आपल्याला मी सांगितलेल्या सर्व उदाहरणांचा प्रत्यय येईल आणि आपलीसुद्धा सामाजिक दृष्टिकोनाची जी नजर आहे, सामाजिक दृष्टी जी आहे ती बदलल्याशिवाय राहणार नाही. फक्त त्यासाठी आपल्याला सामाजिक विकासाच्या अनुषंगाने ज्या ज्या नेत्यांनी, समाजसुधारकांनी, संतांनी काम केलं आहे त्यांच्या साहित्याचा अभ्यास खोलात जाऊन करावा लागेल. त्याचं प्रॅक्टिकल एक समाजसुधारक म्हणून आपल्याला आपल्या समाजामध्ये असणाऱ्या अनेक प्रकारच्या रूढी परंपरा आहे ज्या समाजाच्या प्रगतीला मारक आहे, त्या विचारांचं प्रॅक्टिकल आपण स्वतः आपल्या समाजासाठी केलं तर आपला समाज प्रगतीपथावर गेल्याशिवाय राहणार नाही. आणि अनियंत्रित अशा सामाजिक पद्धतीतून नियंत्रित विकासाला आवश्यक असणारी सामाजिक पद्धती विकसित झाल्याशिवाय राहणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो. म्हणून हा मुद्दा जो आहे सामाजिक नियंत्रणाचा, हा सामाजिक शास्त्रातील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. याला फक्त विचार आणि आचरण या दोन गोष्टी सारख्या असल्या पाहिजेत. नाहीतर विचार काय करत असेल आणि आचरण काय करत असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं चांगलं फळ प्राप्त होऊ शकत नाही. आज आपल्याला जिकडे नजर फेकली तिकडे असं दिसतं की खूप मोठा सामाजिक आणि अशा प्रकारच्या अन्याय, अत्याचाराच्या आणि व्यभिचाराच्या खूप मोठ्या बातम्या आपल्याला पाहायला मिळतात. तर हे का होत आहे तर स्वातंत्र्याचा गैरवापर सामाजिक बंधनांना झुगारून देऊन वेगवेगळ्या प्रकारे या सामाजिक रूढी परंपरांच्या बद्दल आपण न मानता वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या विघातक कृती करतायत ज्याच्यातून सामाजिक चित्र, सामाजिक जे व्यवस्था आहे ती फार गढूळ झालेली दिसते. आणि पुन्हा आपल्याला या समाजसुधारकांच्या त्यागाची आणि समाजसुधारकांनी दाखवलेल्या रस्त्यावर चालण्याच्या संदर्भामध्ये एक दिशा मिळते. नवीन तरुण मित्रांनी वाचन केल्याशिवाय अशा प्रकारच्या समाजसुधारकांच्या त्यागाची आणि त्यांनी केलेल्या उपाययोजनांची आपल्याला जाणीव होणार नाही. म्हणून आपण त्यांचं अध्ययन मनापासून केलं पाहिजे आणि त्यांनी केलेले प्रयोग पुन्हा आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी आपण सातत्याने जर केले तर सामाजिक चांगलं नियंत्रण प्रस्थापित होऊन समाज प्रगतीपथावर येईल, ज्याचा फायदा देशाच्या संदर्भामध्ये होऊ शकतो. शेवटचा मुद्दा आहे सैद्धांतिक महत्त्व. सामाजिक घटकांचे वस्तुनिष्ठ विश्लेषण सामाजिक आणि आर्थिक संशोधनामुळे तडीस जात असते. समाजात घडणाऱ्या दैनंदिन घटनांचा आधार घेऊन भविष्यकथन करण्याची क्षमता सामाजिक संशोधनाने प्राप्त करून घेतल्यामुळे त्याची भविष्यात निराकरण करण्यास मदत होत असते. आपण हे पाहिलं की विविध प्रकारच्या प्रश्नांच्या अनुषंगाने संशोधन केलं की त्या संशोधनातून जे निष्कर्ष येतात त्यातून आपल्याला नव्या सिद्धांताची निर्मिती करता येते.
आणि ते नवीन सिद्धांत समाजाच्या भावी विकासाची दिशा ठरवत असतात. आणि त्या दृष्टिकोनातून सामाजिक संशोधनाचं महत्त्व सैद्धांतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं ठरतं असं आपल्याला म्हणता येईल. समाजाची भविष्यकालीन विकासाची दिशा कोणती असावी यासाठी सामाजिक सैद्धांतिक सिद्धांताचं महत्त्व फार महत्त्वाचं आहे असं आपल्याला सांगता येईल. अशा रीतीने अर्थशास्त्रीय संशोधनाचे हे 6 महत्त्वाचे मुद्दे आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. पुढच्या तासाला आपण अर्थशास्त्रीय संशोधनाच्या मर्यादा या प्रकरणाच्या शेवटच्या व्याख्यानामध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत आपण इथं थांबतोय. घरी आहात, सुरक्षित राहा. कोरोनाच्या बाबतीत सरकारने दिलेल्या आदेशांचं प्रामाणिकपणे पालन करा. इतरांनाही या नियमांचं पालन करण्यासाठी उद्युक्त करा. आणि कोरोनामुक्त भारतासाठी आपण सुद्धा एक योद्धे आहोत हे सिद्ध करा आणि भारताला लवकरात लवकर कोरोनामुक्त करा ही आपल्याला विनंती आहे. आजपर्यंत आपण व्हिडिओ सबस्क्राईब केला नसेल तर आता करा आणि मित्रांनाही व्हिडिओ सबस्क्राईब करायला सांगा. तोपर्यंत थांबतो. थँक्यू.